जे होतं ते चांगल्यासाठीच होतं अशी मराठीत एक म्हण आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटलांचा पराभव झाला आणि पुढच्या 2 वर्षात नगर जिल्ह्याचं राजकारणच 360 अंशात बदललं। या पराभवापूर्वी जिल्ह्यात विखे पवार आणि विखे थोरात हा टोकाचा संघर्ष असायचा। प्रत्येक निवडणूक याच दोन्ही घटकांमुळे अगदी घासून व्हायची। पवार थोरात हे दोन्ही नेते विखेंसोबत अगदी द्वेषाने लढायचे, परंतु पराभवानंतर विखेंनी आपली स्ट्रॅटेजी बदलली आणि साम दाम दंडभेद यासोबतच अगदी ग्रास रूट पासून राजकारण सुरू झालं। गेल्या 2 वर्षात नगर जिल्ह्यात जेवढ्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या एकतर्फी प्रकारात गणल्या गेल्या। आताच्या राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक ही विखेंच्या रणनीतीमुळे अगदीच एकतर्फी झाली। आपल्या पराभवानंतर अक्षय कर्डिलेंच्या रूपाने सुजय विखेंनी स्वतःच्या हिमतीवर 5वा आमदार निवडून आणला। शरद पवार गटाची जादू आता पूर्णतः संपते काय हा प्रश्न या निमित्ताने राजकीय विश्लेषकांना पडला। नेमकं काय झालं, राजकारण कसं व का बदललं, पुढे काय होईल, हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। 2024च्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुजय विखेंचा पराभव होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं, परंतु काही नकारात्मक मुद्दे चर्चेत आले आणि विखेंचा पराभव झाला। त्यात फोन न उचलणे, कार्यकर्त्यांना न भेटणे, वेळ न देणे असे अनेक मुद्दे विखेंच्या पराभवास कारणीभूत ठरले। नगर दक्षिणेत महत्त्वाची असणारी साखळाई पाणी योजना पुनरुत्वास न जाणं हेही या पराभवाचं आणखी एक कारण होत आहे। आता या पराभवानंतर विखेंनी स्वतःला बदललंय, पण आपल्या यंत्रणेतही आमूलाग्र बदल केलेत। काही कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या, स्वतः सगळ्या गोष्टीत लक्ष घालणं सुरू केलं। चहापेक्षा किटली गरम असा जो काही प्रकार होता तो थांबवला। खासदार असताना विखेंची जेवढी चर्चा व्हायची त्यापेक्षा जास्त चर्चा पराभवानंतर सुरू झाली। त्यानंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूक लागली। विखे शांत बसणारे नाहीत हे राजकीय विश्लेषकांना माहित होतं। विखेंचा पराभव हा निष्क्रिय राजकारणी म्हणून नाही तर फक्त अपप्रचारामुळे झालाय हे प्रवरा यंत्रणेचं अनालिसिस होतं। त्यामुळे विखेंच्या पराभवाला जे कोणी कारणीभूत होते त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं। म्हातारी गेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतोय अशी मराठीत एक म्हण आहे। अगदी त्याप्रमाणे प्रवरा यंत्रणेनं जिल्ह्याचं राजकारण हाताळलं। विधानसभा निवडणुकीत याच प्रवरा यंत्रणेने काही धक्कादायक निकाल लावून दाखवले। लोकसभेला जसा विखेंचा पराभव होऊ शकतो हे जिल्ह्यानं पाहिलं, अगदी तसंच विधानसभेलाही प्रवरा यंत्रणेनं काही दिग्गजांना पराभूत करून दाखवलं। त्यात संगमनेरमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नेवाशात माजी मंत्री शंकरराव गडाख, राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, पारनेरमध्ये खासदार पत्नी राणी लंके यांच्या पराभवाचा समावेश होता। संगमनेरमध्ये शिवसेनेचे अमोल खताळ, नेवाशात शिवसेनेचे विठ्ठल लंघे, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे प्राध्यापक काशीनाथ दाते यांचा विजय हा नगरकरांसाठी सुखद धक्का होता। हे तिन्ही नेते पहिल्यांदाच आमदार झाले होते। शिवाय त्यांनी ज्या नेत्यांचा पराभव केला ते सहकारातील व राजकारणातील दिग्गज समजले जात होते, परंतु जे घडलं ते डॉक्टर सुजय विखे पाटील व त्यांच्या प्रवरा यंत्रणेमुळे खताळ, लंघे व दाते या नेत्यांनाही विजयानंतर प्रवरा यंत्रणेचे तोंड भरून कौतुक केले। टायगर अभी जिंदा आहे आणि जो मला त्रास झाला तो मी व्याजासह परत करणार अशी काही वाक्ये सुजय विखेंच्या तोंडून कायम उच्चारली गेली। प्रवरा यंत्रणेनेही ती सुपरहिट केली। विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात 12 पैकी 10 आमदार हे महायुतीचे राहिले। कधी काळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा नगर जिल्हा भगव्या लाटेवर स्वार झाला। याचं संपूर्ण श्रेय हे सुजय विखेंचंच राहिलं। बरं, ही जादू फक्त विधानसभेलाच दिसली का? तर नाही। त्यानंतर नगर जिल्ह्यातील नगरपालिका व अहिल्यानगरची महानगरपालिका निवडणुकीतही सुजय विखेंनी आपली जादू कायम ठेवली। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत ज्या निलेश लंके यांची चर्चा झाली ती चर्चा पुढच्या काही महिन्यातच पूर्णपणे ओसरली। खासदार झाल्यानंतर काही महिन्यात नगरला राष्ट्रवादीचा मेळावा झाला होता। त्या मेळाव्यात खासदार लंके यांनी भर स्टेजवर शरद पवारांसमोर विधानसभेला 12-0 करून दाखवतो म्हणून दंड थोपाटले होते, परंतु तसं काहीच झालं नाही। राष्ट्रवादीला रोहित पवारांच्या रूपाने एकमेव जागा जिंकता आली। बाकी संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा सुपडा साफ झाला। स्वतः खासदार निलेश लंके यांच्या पत्नीचाही पराभव झाला। नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही। खासदार निलेश लंके ना पारनेर तालुक्यात चर्चेत राहिले नगर दक्षिणेत ना नगर जिल्ह्यात। सुजय विखेंनी लोकसभेत पराभव झाल्यानंतर सलग 3 सार्वत्रिक निवडणुकात आपला जलवा कायम ठेवला। त्याचीच पावती म्हणून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंत बढती दिली, त्यांच्यावर विश्वास दाखवला। त्यानंतर राहुरीच्या पोटनिवडणुकीतही सुजय विखेंच्या नियोजनाची चर्चा झाली। माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंना यशस्वी माघार घ्यायला लावून विखेंनी सुरुवातीलाच या निवडणुकांची रंगत काढून टाकली। निकालानंतर विखे जगतापांचं परफेक्ट नियोजन पुन्हा एकदा अधोरेखित झालं।
नगर जिल्ह्याचं राजकारण हे युवा नेत्यांच्या हातात चाललंय. 2024 ची निवडणूक ही नगर जिल्ह्यातील युवा नेत्यांच्या उदयाची सुरुवात होती. आता 2029च्या निवडणुकीतही 12 पैकी किमान 11 आमदार हे अगदीच तरुण असतील, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? विखे व प्रवरा नावाची जादू अजून किती वर्ष राहील असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.